तर फायनली भावांनो 24 तासाच्या प्रवासानंतर ना ज्या सीन साठी आलो तो भाई. चला 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 पळे एकदमच बसू बे. तुम्हाला काय करू नका. खिडकी बी तसे त्याला हे झाले ना, त्या लायकीची झाली ना, पडाच्या लायकीची. त्यांनी खिडकी उघडला हवा येऊ दे म्हणून, आणि खिडकीच अंगावर आली की. बिग फॅन थँक्यू स्मॉल फॅन बिग सबस्क्रायबर हॅलो से हॅलो टू कॅमेरा से हॅलो टू हॅलो हॅलो हॅलो. तर भावानो फक्त 1500 रुपयामध्ये सोलापूर पासून कोईमतूरला. चला तर मित्रांनो आम्ही पोहोचलो होता सोलापूर रेल्वे स्टेशनला. आता आम्ही सध्याला 3-4 जणच आहे. कमलेश भाऊ अजून DJ सागर 2 जण यायचे, त्यांच्यासाठी वाट बघालो. सकाळी 5 वाजता आलो, आता 7 वाजले, आतापर्यंत अजून रेल्वे नाही आली. तर त्याचा पण वाट बघायला आलो. कमलेश भाऊच्या आपल्या मित्रांची पण वाट बघायला. त्याने सेल्फी काढते माझ्यासोबत. ए भाई घे इकडून घे हमारा खिचो भाई फोटो खिचो. तर भावानो सकाळ आपला फॉलोअर आणि सबस्क्रायबर भेटले. तुम्ही आम्ही फॉलो करतो ना इंस्टाग्राम करते ना. तर इथे एंट्री झाली आपल्या DJ सागर भाऊची. अजून कमलेश भाऊ हॅलो कर. हॅलो लेट्स गो लेट्स गो आणि आम्ही इथं सगळ्या ह्या काकांना हे ऑफर देत होतो की आमचे सीट सोबत एक्सचेंज करा, कारण आमचे नंबर्स वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. पण ही काका काय ऐकायला तयारच नव्हते. अरे इथं काय मागच आहे. एक जण बोला. एक तर तुम्ही सोलापूरचा म्हणून लय म्हणते लय 12 घंट्याचा आहे. काय एक सीट है हमारे यहाँ पे. हमारा ठीक आहे. डब्यामध्ये आम्ही हाहाकार घातले बाई. टीसी इन शॉर्ट म्हणला, माझं काम माझं तिकीट चेक करतो, बाकी तुमची परवा देतो म्हणला. इन शॉर्ट म्हणला. अबे ट्रेन मध्ये बर्गर कोण आणते खायला. ट्रेन मध्ये आणि घरातनं निघताना आम्ही काहीच नाश्ता केला नव्हतं. त्यामुळे आमच्या सगळ्या मित्रमंडळींनी आणलं होतं खाकरा आणि शेंगाची चटणी. तर त्याच्यावरच ताव देत मस्तपैकी नाश्ता करून घेतलं होतं रेल्वेमध्ये. आणि त्यानंतर आमची सुरू झाली गाण्याची मैफिल. पहिला इन्कम मिल ही पहिली भेट आमच्या गुरुला देतो. तर आता पोचलोत आम्ही कर्नाटकमध्ये पूर्ण. आणि कंटिन्यू किती 3 तास झाला प्रवास चालू आहे ना. 3-4 तास झाला प्रवास चालू आहे. क्रॉसिंगला थांबली गाडी त्यासाठी. तर आता नाश्त्याचा जेवणाचा टाइम झालाय. सगळेजण जेवण करायला लागले. कमलेश भाऊ पण आहे. आणि हा क्षण प्रत्येकाने त्याच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा जगायलाच हवा. 4-5 सोबत मित्र आणि त्यांच्या घरचा डब्बा आणि रेल्वेचा प्रवास. ना कुणाची कॉल ना कुणाचे नोटिफिकेशन, फक्त तुम्ही, तुमचे मित्र आणि निसर्ग. तर भावांनो शेवटी आता 2 वाजलेत आणि सकाळी 8 वाजता प्रवास सुरू केला. आणि कुठलं तरी आदोनी म्हणून गाव आहे ते क्रॉस केलं. अजून उद्या सकाळी आपण कोईमतूरमध्ये 6-6:30 वाजता पोहोचणार आहे. आणि आता जेवण वगैरे झालं सगळ्या जणांचं. निवांत सगळेजण झोपले, फोन यूज करायला लागले. आणि मी मस्तपैकी इकडे व्ह्यू बघायला लागलो. चला आतमध्ये पोरं काय करायला जरा बघून येऊ. तर सागरभाऊ फोन बघत बसलाय. काय दोघांचं काय कराल दोघं. अच्छा दोघांचे गप्पा मारत चालू आहे बाहेर बघा. पप्पीमॅन पेशंट झाले आपला. भाऊला सर्दी झाली आणि झोपायच लागल्या मागापासून फोन बघा. समर्थ भाऊ नुसता फोटोज आणि व्हिडिओज एवढंच चालू आहे. दुसरा ब्लॉगर आहे आपला समर्थ भाऊ. नावा आयडीला फॉलो करा. आयडी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तर आम्ही काढलं होतं रिझर्वेशनचे तिकीट. आणि इथं हालत अशी झाली जसं काय जनरलचा डब्बा चढल्यासारखं आहे बघा. प्लेस तुझं काय म्हणणं आहे याबद्दल.
काय ऐनी बसलेत म्हणून का मग नाही जनरलचा डब्बा आहे म्हणजे फील व्हायला असं रिझर्वेशन असून आपलं त्यामुळं फेल झालं तरी होऊ दे पण त्यांना बी हे केलं पाहिजे ना थोडं काय पाहिजे केलं आणि पाहिजे 2 स्टेशनच उतरणार आहे म्हणले दोन आणि उतरले नाही तर मग आपण उतरू तर भावानं आता प्रवास जवळपास 12 तासाचा कंप्लीट होत आलाय आणि आम्ही आता बेंगलोर सिटीमध्ये आलो म्हणजे बेंगलोरच्या सिटीचं आलो जातं आणि एक्झॅक्टली सिटी पाशीच्या रेल्वे स्टेशन पाशी नाही या बाकीचे सगळेजण वैतागलेत तुम्ही भाऊ रील्स बघायलाय पप्पी मॅन इथं चार्जिंग लावून ह्याने त्याच्या घरी फोन लावलाय त्याच्या भावाला फोनवर बोलायलाय त्यांनी कोणा तर चॅट करायलाय सागर भाऊ काय झालं भावा अरे पण कोण वैतागलाय तूच वैतागला ज्योतिषवर कोपऱ्याला पडले तर फायनली मित्रांनो 12 तासाच्या प्रवासानंतर ना आम्ही पोहोचलो होता सध्याला बेंगलोरला आणि इथून अजून परत आपल्याला 12 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचायचा आपल्याला कोईमतूरला तर खतरनाक प्रवास झालाय खूप सारी मज्जा केलं धमाल केला आणि आता झोमॅटोवरनं ऑर्डर केलंय एक पिझ्झा आणि एक भाजी केली ऑर्डर कारण आपल्याकडे चपाती वगैरे आहेत तर ते घेऊन सगळं खायचं आहे तर झोमॅटोचं आता ऑर्डर बघायला लागलो भेटतं की नाही ते पण बघायला तुझी ऑर्डर आहे मल्हारी तोटे अरे वा वा काँग्रेस चलो थँक्यू बॉस तर फायनली आता ऑर्डर पण भेटल्या झोमॅटोची वाटलं नव्हतं भेटेल कारण ट्रेन थांबणार नव्हती आपली भेटले आता ऑर्डर आता जेवण पण करू मस्तपैकी 12 तासानंतर तर 12 तासानंतर आपण पोहोचणार आहे कोईमतूरला सकाळी तर इथं मस्तपैकी पिझ्झा पार्टी चालू या पिझ्झा खायला अनसबस्क्राईब करा चॅनलला डीजे जागर म्हणले सबस्क्राईब करावं लागतं आता तर इथं सगळ्यांनी जेवणाचं बेट टाकलंय तिथं कमलेश भाऊकड चपाती आहेत विठ्ठल भाऊकड चपाती होत्या पनीरची भाजी मागून घेतली आपण आणि आता सगळेजण मिळून मस्त जेवण करायचंय सागर कॅटरर्स वाढत आहे काय हे आले तुफान किती जिद्द ना सोडली तर आता जेवण वगैरे करून झालंय मस्तपैकी सगळ्यांचं सगळेजण इकडे तिकडं फिरायला लागले तर जोडीने आणि मी आणि समर्थ दोघं फिरायला लागलो अजून अर्धा तास थांबणार आहे इथंच गाडी तर आम्ही फक्त 6 सीट बुक केले होते तर 1 2 3 आणि आम्ही बसलो होते 3 6 7 आणि 8 सीटावर 2 एक्स्ट्रा याच्यावर कब्जा केला आम्ही डायरेक्ट तुला हवा करायला कोण काय बोललो ना आम्हाला 8 hours later. तर भावांनो सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण तमिळनाडू कोईमतूरमध्ये पोहोचलो काल 8 वाजता प्रवास चालू झाला होता एक 20-22 तास लागले इथं पोचायला तर बघूया फुल धिंगाणा वगैरे घालूया पहिला तर आता रूम करायचं आपल्याला आणि रूम करून मस्तपैकी फ्रेश वगैरे व्हायचं आहे देन त्यानंतर ना कोईमतूर फिरायला निघायचं सगळे तर आपल्या सोलापूरचेच लोक होते माड्याचे तर भेटले त्यांनी सांगितले इकडं हॉटेल्स वगैरे करा आणि थांबून घ्या तर आता हॉटेल करूयात पहिला तर फ्रेश व्हायचं सगळ्यांना देन त्यानंतर ना फिरायला निघायचं सगळीकडे तर आधी आता लॉज हुडकायला लागलो आपले बाकीचे मित्र जे आहेत ते लॉज बघायला लागले तिथं 1800 रुपये सांगितले 24 तासासाठी 6 जणांमध्ये 1800 रुपये पर पर्सन 300 रुपये बसतो असं आमच्यामध्ये क्वार्टरीमध्ये पडाले 300 रुपये पर पर्सनला पण एकच नाही बघायचं एक 2-3 फिरवायचं सोलापूर जेवढं कमी होईल तेवढं कमी करायचं पैसे ते पण झालं आणि दुसरी गोष्ट की प्राईस इकडं जास्त तिकडं कमी पण असू शकते त्यामुळं 2-3 बघायचं आणि एक फायनल करून निघायचं कुठं फिरायचं तिकडं तर शेवटी आता रूम बुक झालेली आहे 1700 रुपयाला ठरले रूम आणि कमलेश भाऊ आता
सगळे डिटेल वगैरे भरायले. बाकीचे वरी गेलेत रूम मध्ये सगळेजण चेंज वगैरे करायला तर. आणि आता सगळे फॉर्मॅलिटीज करून आपण पण चेंज वगैरे फ्रेश करून नाश्ता करून निघूयात आपण पण. हॉटेलचं नाव बघा बॉस, सिग्मा लॉज म्हणून हॉटेलचं नाव आहे. कसल्या भयानक, सिग्मा बॉय. सिग्मा अंकल पण येतं एकदम खतरनाक. तर भावांनो रूम घेऊन 4थ्या मजल्यावर घेतलेत आणि लिफ्ट नाही. आणि आमचे मित्र बॅगा खाली सोडून घेऊन गेलेत. सगळे त्यांचे बॅग आम्ही कॅरी करून घेऊन चाललो 4थ्या फ्लोअरला भाई. चला तर भावांनो मग रूम दाखवतो तुम्हाला. रूम दाखवायचे का? हा सरक बाजूला. तर रूम सांगा कमलेश भाऊ कसे आहे काय? 1800 रुपयाला भेटलं आपल्याला 6 जणात. तर इथं 4 बेड आहेत. पण रूम काय आम्हाला तिथं 1500 रुपये वाली रूम होते. मी इथं सगळ्यात मोठा फायदा दाखवतो. 1500 रुपयाला रूम आहे. 1500 रुपयाला रूम होती पण एवढी चांगली नव्हती. डासाच होते. हा, डासाचा. डास होते कशाला? पीओपी होते, सोन्याचा बेड होता तिथं. नाही सोन्याचा आता मी तुला नव्हता. सगळ्यात एक मोठा फायदा दाखवतो 1800चा. आपल्याला सगळं लवकर उशीर होऊ नये म्हणून नाही मस्त बाथरूम आहे. 6 जण एकदमच आंघोळ करू शकतो. एवढं मोठं बाथरूम. इतकं मोठं सगळं बाथरूम आहे भाई. इथं हे काय शॉवर, टॉयलेट आहे इकडं, बेसिंग, मिरर. तर 1800 रुपयामध्ये ठीकच आहे म्हणावं 6 जणांमध्ये. ठीक आहे, आता फ्रेश वगैरे येऊन आपण निघूयात. ओके. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. बिग बॉस यहाँ पे गलत काम हो रहा है. यस क्यू आर क्यू जर क्यू म्हणून तुलाच गेलं या आणि गोली गत प्रेमला आणि तुझ्या झालं या लय बेकार. स्पायडरमॅन, ए स्पायडरमॅन, तू निसराया मेरा दिल. 2 hours later. ऑलराईट मित्रांनो, तर आमचं सगळं तयारी करून झाली आहे. आंघोळ वगैरे झालेत, बाकीचे पोरं खाली गेलेत. मी आणि कमलेश भाऊ आहे. तर कमलेश भाऊ, आता पुढचा प्लॅन काय, आपण काय काय करणार ते सांग जर आपल्या पब्लिकला. आता इथं आपण खाली जाऊन नाश्ता करणार. ओके. नाश्ता करून ते जे सागर तिथं मंदिर आहे त्या मंदिराला जाऊन डायरेक्ट आदित्य विहार जायचं. इथं बस आहे D14 म्हणून तुझा नंबर आहे. तर त्या बसनी बसून आपल्याला जायचं. 50-60 रुपये तिकीट पडते म्हणजे त्यांनी 60 रुपये तिकीट. ओके. तर भावांनो असा प्लॅन आहे. तर आता नाश्त्याला आलो होता सगळेजण. आणि इथं वेटरचं आणि आमचं कन्व्हर्सेशन व्हायला जरा प्रॉब्लेम व्हायला. इथली भाषा जरा जमीन आहे. मसाला डोसा मागवलाय. आपल्याकडे अशी नसते. त्याच्या आधी गोल असतं ना, गोल करून गोल असते, त्रिकोण आहे एकदम, पिरामिड बनवून. टेस्ट करू एकदम. ते घेऊ नको रे तिथं ठेवा. ओके टेस्ट इमॅजिन करतो तशी टेस्ट नाही. हे पाण्याची बाटली दे. कारण मी आधी पण एकदा ट्राय केलं होतं आणि इडली वडा घेतले होते. ते पण टेस्ट काही खास नाही, ते पण सेमच आहे. टेस्ट नाहीये पण चालायचं. तर आमचा नाश्ता झालाय करून. तर 310 रुपयामध्ये मस्तपैकी नाश्ता झालाय. आणि वरनं कॉफी पिलोत आम्ही. ओकेमध्ये झाले नाश्तामध्ये, म्हणजे त्या रेटनुसार ती टेस्ट पण ओके होते. ठीक आहे. आणि आता आम्ही जाणार आहे कार म्युझियमला. त्यासाठी रिक्षा बघायला लागलो. पण ती फक्त 3 किलोमीटर जायला 300 रुपये असं तसं भाडं म्हणाले. तर थोडं थांबू, बघू, कमी जास्त करून बार्गेनिंग करून जाऊयात आपण 6 जण. अबे मी कुठे बसू? तू त्या कोपऱ्यात बसते रिक्षाच्या त्या बाजूला. इकडे बसले भाई आम्ही 6 जण. कसं बसतो 150 रुपयामध्ये झाले सवारी चालू. पहिला डेस्टिनी आपलं कार म्युझियमला जायचं. ओके, से बाय टू कॅमेरा व्हिडिओ. ओके बाय. गुड. तर आम्ही आलो कोईमतूरमधल्या एका म्युझियमला, GD म्युझियम म्हणून. तर इथं एक ओल्ड कार कलेक्शन वगैरे आहे तर ते बघायला आलो. तर तिकीट वगैरे काढून दिले. 6 जणांमध्ये 175 रुपये पर पर्सन असा व्हिडिओ लागला. ओके ठीक आहे. तर म्युझियममध्ये आलो होतं आणि त्यानंतर ना तिथं बाहेर अलाव नव्हता व्हिडिओ, तर मी बंद केला होता. तर आल्यानंतर ना असं काहीतरी व्ह्यू आहे. तर असे काहीतरी बँड दिलेत आणि या बँडवरती एंट्री आहे. आणि आता पहिला तर इथं कार म्युझियम आहे, तिथं जाऊयात. बिचारी थोडं चांगला दिसून काय फायदा आहे. असली सायकल चालवायला बिचारी. काय बोलू आता, माझ्यासोबत आली असते तर मस्तपैकी आपल्या ॲक्टिव्हवर फिरवलं असतो. तर इथं स्वतःचे व्हिडिओज नाही काढू शकत मग. सो मी फक्त वरनं शूट घेऊन दाखवतो तुम्हाला.
ठीक आहे, जेवढं होईल तेवढं मी कवर करतो. ठीक आहे, फक्त म्हणजे त्यांनी म्हणतात नॉर्मल व्हिडिओ काढू शकतो, पण स्वतःने बोललेलं वगैरे व्हिडिओ नाही काढू शकत. ठीक आहे, व्हिडिओज काढू नको म्हणलं, माझा मूड ऑफ झाला थोडासा. ठीक आहे, पण होईल तेवढे क्लिप्स घेतलो मी, ते ॲड करेल, तुम्ही बघा. ठीक आहे. भावांना वाटलं का आठवलं तर म्युझियम फिरून झालंय भावांनो, फोटोज वगैरे काढून झालेत आणि रिक्षा पण केल्या भावांनी. कुठं जायचं आता? गांधीपुरम बस स्टॉपपर्यंत जायचं आहे आणि तिथनं परत बस करून जायचं का? तिथनं बस करून परत जायचं आहे आपल्याला पुढं. रिक्षात बसू. ह्याला रिक्षा वेगळीच आहे. कसली रिक्षा आहे? कसली रिक्षा आहे? रिक्षा नाही, जीप आहे. एकाला 150. सोलापूरला सोडणार आहे का? तर भावानं आपण पोहोचलो तर कोईमत्तूरच्या बस स्टँड पाशी आणि इथनं जायचं आपल्याला पुढं आदियोगीला. पाणी वगैरे घेतले आणि पूर्ण आता बसचं वेटिंगवर आहे. अजून 14D म्हणून बस आहे, ती जाणार आहे तिथं. त्याचं एक 40-50 रुपये तिकीट आहे, ते काढून जायचं. विदिन सेकंडमध्ये भरली पूर्ण गाडी. तिथल्या लोकलपेक्षा फास्ट पळत आलो मी सीट पकडण्यासाठी. आणि प्रो लोक आहे, प्रो मी आणि विठ्ठल एकदम प्रो पळत आलो आणि बसलो. बाकीचे थांबले होता. तर फायनली भावांनो 24 तासाच्या प्रवासानंतर ना ज्या सीन साठी आलो तो भाई. तर भावांनो, जे सीन तुम्ही रील मध्ये बघताय ते मी तर रिअल मध्ये बघायलो. अमेझिंग सीन आहे, एकदम खतरनाक असा. आणि इथं पाऊस पडायला म्हणून सगळे लोक तिकडे तिकडे गेले आणि इथं खतरनाक सीन आहे. पोरं भिजणार, पावसात भिजणार, कळालं का? फुल भिजायचं पावसात. तर डीजे सागरचं म्हणणं असं की फुल भिजायचं, पण भाऊ हाफ भिजलाय कारण भाऊ फुल आहे. आम्ही 1500 रुपयामध्ये ट्रिप कंप्लीट करायच्या इरादाने आलो होतो, पण खर्च जरा नेमका किती होता ना ते तुम्हाला लास्टला कळेल भावांनो. आता नाही सांगणार कारण आता खर्च अजून किती झाले मला माहित नाही, त्यामुळे ठीक आहे. तर भेटूयात पुढं. ओके, बाय बाय बाय. आणि आता इथून पुढचा प्लॅन आहे की आता आम्हाला पुढं जायचं आहे आतमध्ये, तिथं आम्हाला काहीतरी जेवण वगैरे करायचं आहे. देन त्यानंतर ना चार्जिंग मेन इम्पॉर्टंट की आपल्याला संध्याकाळी पण परत यायचं इथंच, कारण इथं नाईट शॉट होणार आहे. लेझर शो होणार आहे इथं, जे की तो मूर्तीवर होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर ना आता सध्याला जायचंय, खायचंय, चार्जिंग करायचंय. देन त्यानंतर ना संध्याकाळी अजून चार्जिंग करून वापस इथं जायचं शूटसाठी. ओके, बाय बाय, भेटूया संध्याकाळी. आई तर आता झालंय आमची जेवण बिवण सगळं केलं शिस्तीत. आणि माझा मोबाईल बंद पडलाय, तर तुम्हाला ब्लॉग मोबाईल बंद पडले, डायरेक्टली एंड दिसेल तुम्हाला, एंड माझ्या ब्लॉगचा. मग आता चाललो लाईट शोला, लेझर शो, जे की असणार अर्धा तास, मोस्टली अर्धा तासाचे असणार. बघू ते बघून नीट रूमला. तर भावांनो, दिवसभरात आदियोगीपाशी इथं थांबलो होतो आम्ही ईशा फाउंडेशनच्या इथं. तर दर्शन वगैरे झालं जसं की, आणि आता नाईट शो चालू होणार आहे, जे की तर लेझर वगैरे असतात. तर महादेवांचे त्यांच्या मूर्तीवरती प्रोजेक्शनचं असतं, तर लेझरचं शो असते. ते बघण्यासाठी स्पेशली थांबलो होतो आम्ही सगळे. तर इथं बघायचं आणि फटकरनं बघून निघायचं आपल्या घरी, म्हणजे रूमवरती जायचं आहे. उद्या सकाळी ट्रेन आहे, तर उद्या सकाळी आपण रवाना व्हायचं आहे सोलापूरकडे.
over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown. When his ecstasy allowed him some movement, he danced wildly. आणि लिटरली सांगतो, जे पहिला मुवमेंट होतं बघितलं होतं, शपथ सांगतो अंगावर काटा आला होता. असलं भयानक सीन आहे. सगळे पैसे पिटले असं फील झालं. ब्रँड असं सांगू नाही शकत. समोरासमोर बघा नक्कीच आला तर मस्त विजिट आहे. चला 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 पळे एकदमच बसू दे. हे थांबाई गेलं पळा. बससाठी पळायला लागले. शो संपलाय. बस लास्टची बस एकच आहे. चला पूर्ण हालत टाईट झाले. पळत पळत आलो आम्ही तेवढ्या लांबून. आम्ही एकट्याने येतो. खूप जण पळून पळून चाललेले. जसा मी विचार केला पळून जायचा सगळेजण विचार केला. मला वाटलं आमचीच आयडिया युनिक आहे. सगळ्यांची आयडिया तशीच होती की 10 मिनिटं झाल्या शो पळून जायचं. तर भावांना आमचा लाईफ मध्ये लास्ट ब्लॉग असला आम्ही घरी जायला नाही होईल काय हिशोब नाही आमचा. पूर्ण असल्या गर्दीमध्ये बसलो. आम्ही जसा प्लॅन टाकला होता तसा नाही. सगळ्यांनी तसा प्लॅन टाकलाय की शो बंद पळून यायचं. सगळेजण तेच केलेत. आम्ही घामाघूम झालो पळून पण तरी पण भेटले जास्त. मी प्लॅन सक्सेसफुल झाले. तरी आम्हाला जागा भेटले बसमध्ये. रूम वर गेल्यानंतर पहिल्यांदा चार्जिंग भाई केरळचे माणसं आहे ते आपापले फॉलोअर्स निघायला लागले. बिग फॅन थँक्यू स्मॉल फॅन बिग सबस्क्रायबर. हॅलो से हॅलो टू कॅमेरा. से हॅलो टू हॅलो कसं आहे सबस्क्रायबर फॅमिली जाम आहे आपली सगळी.